लोकसभेची निवडणूक महाराष्ट्रात गाजत असतानाच प्रत्येकाला खिंडीत पकडण्यासाठी संधी शोधत आहेत। यामुळे रोज नया अध्याय मात्र सुरू केला जात आहे। नमस्कार, मी सुरेखा आणि आपण पाहतात तारा न्यूज। कोल्हापूर लोकसभा निवडणुकीच्या अगोदरच राजकीय वातावरण तापलं असतानाच पुन्हा एकमेकावर आरोप प्रत्यारोपाच्या पायऱ्या झडत आहेत। एकमेकावर आरोप करण्यात येऊन एकमेकांच्या कुंडल्या जग जाहीर करण्याची धमकी दिली जात आहे। सेनापती कापसी येथील एका जाहीर सभेत काँग्रेसचे आमदार सतीश पाटील यांनी संजय मंडलिक यांच्यावर जोरदार टीका करताना खासदार संजय मंडलिक यांचे काही फोटोज व्हायरल करण्याची धमकी दिली। सतीश पाटलांच्या या धमकीनंतर आणि आक्रमक भूमिकेनंतर कोल्हापुरात राजकीय प्रतिक्रिया उमटत आहेत। भाजपचे राज्यसभा खासदार धनंजय महाडिक यांनी आमदार सतीश पाटील यांच्या विधानावर प्रतिक्रिया दिली आहे। कोल्हापुरातील तपोवन मैदानावर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची जाहीर सभा होत आहे। कोल्हापूर लोकसभा मतदारसंघाच्या महायुतीच्या उमेदवार संजय मंडलिक आणि धैर्यशील माने यांच्या प्रचारार्थ होणाऱ्या या सभेपूर्वी काल धनंजय महाडिकांनी सभेच्या पूर्वतयारीचा आढावा घेतला। माध्यमाने त्यांना सतीश पाटील यांनी केलेल्या विधानावर छेडला असता त्यांनी उपरोधक टोला हाणला। यावेळी बोलताना ते म्हणाले, आमदार सतीश पाटलांनी महाराजांच्या पाया पडतानाचा संजय मंडलिक यांचा फोटो व्हायरल करण्याची गरज काय आहे? आम्ही आजही महाराजांचा आदर करतो, उद्याही करत राहीन। खासदार संजय मंडलिक यांचे फोटो व्हायरल केल्यावर उलट संजय मंडलिक यांचा आदर वाढणार आहे। सतीश पाटलांना स्वतःचा पराभव समोर दिसू लागला आहे, त्यामुळे त्यांचे मानसिक संतुलन ढासळले आहे। त्यांच्यासारख्या व्यक्तीनं असं वक्तव्य करणं चुकीचं आहे। यापूर्वीही त्यांनी काठी घेऊन बसणार अशी वक्तव्य केलं होतं। त्यांचा भाषेवरचा तोल गेलेला असून त्यांना कोल्हापूरचे बिहार करायचे आहे। त्यांच्या अशा प्रकारच्या वक्तव्यामुळे त्यांचा पराभव निश्चित झाला आहे हे दिसून येत आहे, असा उपरोधिक टोला धनंजय महाडिक यांनी हाणला आहे।